डोंबिवली ब्लास्टमध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून 64 जण जखमी झालेत। या कंपनीमध्ये योग्य ती काळजी घेतली असती तर हा ब्लास्ट झाला नसता। हा बॉयलर ब्लास्ट नसून रिएक्टर ब्लास्ट असल्याचं सांगण्यात येतंय। कंपनीमध्ये बॉयलरची योग्य ती काळजी कशी घेतली जाते याबाबत जिल्हा वार्ताला माहिती देत आहेत बॉयलरचे अभ्यासक रामराव नांद्रिस यांनी। हा कोल फायर्ड बॉयलर आहे। याला आपण हे जो दरवाजा आहे त्याच्यातनं कोल फायरिंग केलं जातं। वरती जे दिसत आहेत ते सेफ्टी वॉल आहे। त्याच्यात या प्रत्येक बॉयलरमध्ये सेफ्टी वॉल असतात, 2 सेफ्टी वॉल आहेत। जर प्रेशर वाढला तर त्याच्यातनं प्रेशर रिलीज होऊन जाईल। दुसरी गोष्ट इकडे या, वरती जे दिसते आहे ती प्रेशर गेज आहे। तर ऑपरेटरला दिसत असतं की कितीमध्ये बॉयलरमध्ये किती प्रेशर आहे। प्रेशर वाढायला लागला तर ते हे फायरिंग बंद केलं का प्रेशर कमी होऊन जातो। एकदा कोळसा टाकायचं बंद केलं की हे होऊन जातं। इकडे 2 वॉटर लेवल गेजेस आहेत की बॉयलरमध्ये किती पाणी आहे तर ते हे दाखवत असतं। हे सर्व प्रिकॉशनरी मेजर घेतल्यामुळे बॉयलरला ॲक्सिडेंट व्हायचे चान्सेस खूप कमी होतात। जवळजवळ नाही म्हटलं तरी चालेल।